गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझममध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे आपण टोटल 6 टाईप सांगितलेत. तर त्यामध्ये आपण 4 कंप्लीट केलेत. फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम, सेकंड इज पोझिशन आयसोमेरिझम, थर्ड इज रिंग चेन आयसोमेरिझम अँड फोर्थ इज फंक्शनल आयसोमेरिझम. हे 4 टाईप आपण कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय न्यू स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मेटामेरिझम. व्हॉट इज मीन बाय मेटामेरिझम? पहा, मेटामेरिझमची डेफिनेशन काय पहा. मेटामेरिझमची डेफिनेशन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप but different alkyl groups on either side of polyvalent functional group. Polyvalent functional group are called metamers and this phenomenon is known as metamerism. पहा, मेटामेरिझमची डेफिनेशन काय. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो? सेम असतो. फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम असतो. फक्त डिफरंट काय असतात? डिफरंट अल्काइल ग्रुप्स ऑन आयदर साईड ऑफ पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुपच्या साईडला जे अल्काइल ग्रुप अटॅच असतात ते अल्काइल ग्रुप कसे असतात? डिफरंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो? मेटामर्स म्हणतो. आणि ह्या फेनॉमेननला आपण काय म्हणतो? मेटामेरिझम म्हणतो. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे पहा. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम असतो, फक्त डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच असतात पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुपला, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? मेटामर्स म्हणतो. आणि ह्या फेनॉमेननला आपल्याला काय म्हणायचं आहे? मेटामेरिझम म्हणायचं आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये याचे डेफिनेशन क्लिअर होणार आहे. आधी आपल्याला फर्स्ट माहीत पाहिजे व्हॉट इज मीन बाय पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पहा, पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप कोणते आहेत पहा. पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप, याचं नावच आहे पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पॉलीव्हॅलंट, पॉलीचा मिनिंग होतो पॉली मीन्स मेनी आणि व्हॅलंट मीन्स व्हॅलन्सी. मेनी व्हॅलन्सी म्हणजे ज्या ॲटमची, ज्या फंक्शनल ग्रुपची व्हॅलन्सी ही 2 आहे किंवा 2पेक्षा जास्त आहे, अशा फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो? पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पॉली मीन्स मेनी, व्हॅलंट मीन्स व्हॅलन्सी. जसं आपण टेट्राव्हॅलंट म्हणतो. टेट्राव्हॅलंट म्हणजे काय? ज्याची व्हॅलन्सी 4 आहे तो टेट्राव्हॅलंट. पॉलीव्हॅलंट म्हणजे काय? 2 or more व्हॅलन्सी. ज्याची व्हॅलन्सी 2 आहे किंवा 2पेक्षा जास्त आहे, अशा फंक्शनल ग्रुपला, अशा ॲटमला आपण काय म्हणणार? पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप किंवा पॉलीव्हॅलंट ॲटम. असे कोणकोणते आहेत पहा. फॉर एक्झाम्पल असे कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये आहे फर्स्ट ऑक्सिजन. पहा, ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. त्यामुळे ऑक्सिजनसुद्धा काय होईल? पॉलीव्हॅलंट ॲटम होईल. आलं लक्षात? पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पहा, दिस इज कॉल्ड इथर. पहा, ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच असणार आहेत? अल्काइल ग्रुप अटॅच असणार आहे. सेम त्या टाईप. पहा, ऑक्सिजनच्या ठिकाणी फक्त सल्फरला. दिस इज कॉल्ड थायो इथर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता? तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे C+O. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. पहा, C+Oला आपण काय म्हणतोय? कार्बोनिल ग्रुप म्हणतोय. कोणत्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल? तर केटोन. C+O. दिस इज केटोन. पहा, केटोनमध्ये काय असतो? सेंटरला C+O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात? अल्काइल ग्रुप असतात. त्याला आपण काय म्हणतो? केटोन म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे NH. तर NH म्हणजेच काय? तर सेकंडरी अमाइन काय असतं? सेंटरला NH असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात? अल्काइल ग्रुप अटॅच असतात. त्यानंतर याच्यामध्ये आहे नेक्स्ट N. पहा, N आणि Nच्या ह्या 3 व्हॅलन्सी काढायच्यात. दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन्स. टर्शियरी अमाइन्स. पहा, टर्शियरी अमाइन्समध्ये सेंट्रलला नायट्रोजन ॲटम असतो आणि त्याच्या तिन्ही साईडला काय अटॅच असतात? अल्काइल ग्रुप अटॅच असतात. सेंट्रलला नायट्रोजन आणि
तिन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे इस्टर. इस्टरचा फॉर्म्युला फंक्शनल ग्रुप काय C++OO. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इस्टर. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इस्टर. पहा ह्या साईडला अल्काइल ग्रुप आहे, ह्या साईडला अल्काइल ग्रुप आहे. दिस इज इस्टर. हा आहे इस्टरचा फंक्शनल ग्रुप. त्यानंतर आहे नेक्स्ट अनहायड्राइड C++OO. C++O. This is called unhydride. This is called unhydride. This is called unhydride. पहा याच्यामध्ये इस्टरमध्ये काय असतो C++OO आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. सेम त्या टाईप अनहायड्राइडचा फंक्शनल ग्रुप काय आहे C++OO. C++O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. आलं लक्षात. तर हे सर्व लिहिलेले काय आहेत पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप आहेत. कोणकोणते इथर, थायोइथर, कीटोन, 2 डिग्री अमाइन्स, 3 डिग्री अमाइन्स, इस्टर आणि अनहायड्राइड. तर हे सर्व काय आहेत पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप आहेत. इथे लक्षात. तर एवढ्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो मेटामेरिझम पाहायला मिळतो. तर याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही लिहून घ्या. आपल्याला याचे एक्झाम्पल्स पाहिजेत. नोट डाऊन. हां याचा स्क्रीनशॉट काढला सर्वांनी, लिहून घ्या सर्वांनी. हां झालं आहे सर्वांचं लिहून हे. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला ही डेफिनेशन क्लिअर होईल. हां मेटामेरिझमचे डेफिनेशन क्लिअर होईल आपण जेव्हा एक्झाम्पल पाहू त्यावेळेस. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया इथरचं. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया इथर. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया इथरचं. एक्झाम्पल फर्स्ट इथर. हां एक्झाम्पल फर्स्ट इथर. आपण एक मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊया C4H10O. C4H10O. पहा इथर म्हणजे काय असतो सेंटरला ऑक्सिजन ॲटम असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. पहा मी इथं सेंटरला काय करतो आहे ऑक्सिजन ॲटम करतो आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला मी काय करतो आहे अल्काइल ग्रुप. पहा टोटल कार्बन ॲटम किती आहेत 4 कार्बन ॲटम आहेत. तर मी काय करतो आहे ह्या साईडला 1 कार्बन ॲटम अटॅच करतो आहे आणि ह्या साईडला मी 3 कार्बन ॲटम अटॅच करतो आहे. हां सेंट्रल ऑक्सिजन काढला आहे. एका साईडला मी 1 कार्बन ॲटम अटॅच केला आणि दुसऱ्या साईडला मी 3 कार्बन ॲटम अटॅच केले. तर टोटल कार्बन ॲटम किती झाले 4 कार्बन ॲटम झाले आणि 1 ऑक्सिजन ॲटम झाला. तुम्ही हायड्रोजन याला अटॅच करू शकताय. टोटल किती हायड्रोजन होणार तुम्ही जर याला हायड्रोजन अटॅच केलं तर 10 हायड्रोजन ॲटम होणार. इथे लक्षात आहे सर्वांच्या. ह्या साईडला 1 कार्बन ॲटम आपण अटॅच केला आहे. आपण काय करूया हायड्रोजन ॲटम आपण याला अटॅच करूया. पहा ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती कंप्लीट आहे 1 कंप्लीट आहे. अजून किती कमी आहे 3. म्हणजे याला आपण 3 याच्या अटॅच करूया. पहा याला किती कमी आहे 2. याला किती कमी आहे 2. याला किती कमी आहे 3. पहा कोणता इथर झाला हा. पहा ह्या इथरचं फर्स्ट आपण काय लिहूया कॉमन नेम लिहूया आणि नंतर आपण IUPAC नेम लिहूया. पहा कॉमन नेम काय येणार ऑक्सिजनच्या ह्या साईडला कोणता ग्रुप आहे मिथाईल आणि ह्या साईडला कोणता आहे N प्रोपाईल ग्रुप आहे. इथे लक्षात अल्काइल ग्रुप एका साईडला मिथाईल ग्रुप आहे एका साईडला N प्रोपाईल ग्रुप आहे. मग सा अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल मिथाईल फर्स्ट येईल आणि नंतर येईल N प्रोपाईल. तर आपण फर्स्ट काय करूया मिथाईलचं नाव फर्स्ट लिहूया आपण मिथाईल. पुढे एकानं सांगा याचं नाव काय आहे N प्रोपाईल. मिथाईल पुढे N प्रोपाईल आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा इथर. मिथाईल N प्रोपाईल इथर. ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम इथरचा IUPAC नेम आपण पाठीमागं इन डिटेल पाहिलेलं आहे. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OCH3. OCH3 म्हणजे काय असतो मिथॉक्झी. पहा फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OCH3. OCH3 म्हणजे मिथॉक्झी 1 मिथॉक्झी. टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 3. देअरफॉर वर्ड रूट इज प्रोप अँड लास्ट इज ANE. 1 मिथॉक्झी प्रोपेन हा झाला फर्स्ट आयसोमर म्हणजे C4H10O हा झाला फर्स्ट आयसोमर. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय करूया सेकंड काढूया. सेकंड करताना काय करायचं आहे सेंट्रल ऑक्सिजन आणि दोन्ही साईडला काय अटॅच करायचे आहेत आपल्याला अल्काइल ग्रुप अटॅच करायचे आहेत. पहा आपण स्टार्टिंगला काय केलं होतं ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला आपण काय केलं होतं 1 कार्बन ॲटम अटॅच केलं होता. त्या ठिकाणी आपण 2 कार्बन ॲटम अटॅच करूया. मग राहिलेले 2 कार्बन ॲटम आपण राईट साईडला अटॅच करणार. राहिलेले 2 कार्बन ॲटम करा यांच्या व्हॅलेन्सी कंप्लीट. याला 3 कमी आहे याला 2 कमी आहे याला 2 कमी आहेत याला 3 कमी आहेत. पहा याचं कॉमन नेम काय असेल हा पण इथरच आहे. COC फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे हा पण इथरच आहे. पहा CH3 CH2 म्हणजे इथाइल ग्रुप आहे. CH2 CH3 म्हणजे इथाइल ग्रुप आहे. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला इथाइल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे टोटल इथाइल ग्रुप किती आहेत 2.
म्हणून आपण काय लिहिलं डाय. त्यानंतर CH3CH2 म्हणजे इथाईल आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा इथर. हे झालं याचं कॉमन नेम डाय इथाईल इथर. पहा याचं IUPAC नेम काय येईल याचं IUPAC नेम येणार इथॉक्झी इथेन. IUPAC नेम काय येणार इथॉक्झी इथेन. त्यानंतर आपण थर्ड काढूया. पहा सेंटरला ऑक्सिजन आणि दोन्ही साईडला आपण काय करतोय कार्बन ॲटम अटॅच करतोय. पहा आपण ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला एक कार्बन ॲटम अटॅच करूया आणि राईट साईडला 3 कार्बन ॲटम अटॅच करूया. इथेही आपण 3 कार्बन ॲटम अटॅच केले होते पण इथं स्ट्रेट चेन होती. तर इथं आपण काय करूया C सिंगल बॉन्ड C आणि ह्या कार्बन ॲटमला C अटॅच करूया म्हणजे आपल्याला एक वेगळा अल्काइल ग्रुप मिळेल. पहा याला बॅलन्स किती कमी आहे 3, याला किती कमी 1, याला 3, याला 3. पहा याचं कॉमन नेम काय सांगता येईल. हा ग्रुप कोणता आहे CH3 म्हणजे मिथाईल आणि हा कोणता आहे आयसोप्रोपाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल आयसोप्रोपाईल फर्स्ट येईल. आय फर्स्ट येईल ना आयसोप्रोपाईल. आयसोप्रोपाईल पुढे काय येणार सांगा CH3चं नाव मिथाईल आणि लास्ट वर्ड कोणता येणार इथर. म्हणजे काय झालं पहा आयसोप्रोपाईल मिथाईल इथर. आयमध्ये आणि एममध्ये आपण कंपॅरिझन केले तर आय फर्स्ट येतं अल्फाबेटिकली त्यामुळे फर्स्ट आपण याचं नाव लिहिलं आहे आयसोप्रोपाईल मिथाईल इथर. पहा याचं IUPAC नेम काय लिहिता येईल दिस इज चेन 1 2 3 3 कार्बन ॲटमची चेन आहे. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OCH3. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OCH3. OCH3 म्हणजे मिथॉक्झी 2 मिथॉक्झी. टोटल कार्बन ॲटम 3 आहेत चेनमध्ये त्यामुळे काय लिहिणार आपण प्रोपेन 2 मिथॉक्झी प्रोपेन. पहा आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त आयसोमर काढता येत नाहीत. कोणाचे इथरचे C4H10O हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचे आपल्याला मॅक्झिमम एवढेच काढता येईल. आता दुसरी पॉसिबिलिटी आहे का कुठे इथं नाही आहे. दुसरी कोणतीही पॉसिबिलिटी नाही आहे याच्यापेक्षा दुसरा इथर मिळण्याची. आपल्याला हे 3च इथर मिळतात मिथाईल एन प्रोपाईल इथर डायइथाईल इथर आणि आयसोप्रोपाईल मिथाईल इथर. आता हे तीनही आयसोमर नीट पहा यांच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय. पहा ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10O. ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10O. फंक्शन ग्रुपसुद्धा तिन्हीमध्ये सेमच आहे इथर COC. इथं पण इथर आहे इथं पण इथर आहे म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शन ग्रुप बट डिफरंट अल्काइल ग्रुप्स ऑन आयदर साइड ऑफ पॉलीफॅलंट फंक्शन ग्रुप. ऑक्सिजन इज पॉलीफॅलंट फंक्शन ग्रुप. ऑक्सिजन इज पॉलीफॅलंट ॲटम पॉलीफॅलंट फंक्शन ग्रुप. ह्याच्या साईडला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट आहेत. नीट पहा जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ऑक्सिजन ॲटमला त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. इथे पहा ऑक्सिजन ॲटमला काय अटॅच आहे मिथाईल एन प्रोपाईल. इथे काय अटॅच आहेत दोन्ही इथाईल. इथे काय अटॅच आहे मिथाईल आणि आयसोप्रोपाईल. म्हणजे ह्या इथरमध्ये आणि ह्या इथरमध्ये सेम अल्काइल ग्रुप अटॅच आहेत का ऑक्सिजन ॲटमला. ह्या इथरमध्ये आणि ह्या इथरमध्ये म्हणजे मिथाईल एन प्रोपाईल इथर आणि डायइथाईल इथरमध्ये जे सेम अल्काइल ग्रुप अटॅच आहेत का नाहीत. याचा अर्थ हे दोन एकमेकांचे काय झाले मेटामर्स झाले. सेम द टाईप हे दोन पण बघा सेम अल्काइल ग्रुप आहेत का नाहीत. इथं एन प्रोपाईल आहे इथं आयसोप्रोपाईल आहे. डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच आहेत. आलं लक्षात. दोन्ही पण पहा फक्त एक सेम असून चालणार नाही बरं का. इथं CH3 इथं CH3 तुम्ही म्हणताल हे सेमच आहेत तसं नाही. दोन्ही पण कसे पाहिजेत दोन्ही पण कसे पाहिजेत. इथं आपल्याला जर दोन्हीही सेम असतील तर ते एकमेकांचे मेटामर होणार नाहीत. तर डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच आहेत. आलं लक्षात. तर पहा इथं एक जरी ग्रुप डिफरंट असला तरी तो काय होणार आहे मेटामर होणार आहे. इथे सर्वांच्या लक्षात. मग मला सांगा मिथाईल एन प्रोपाईल इथर डायइथाईल इथर आणि आयसोप्रोपाईल मिथाईल इथर हे एकमेकांचे काय झाले मेटामर्स झाले. इथे सर्वांच्या लक्षात. मिथाईल एन प्रोपाईल इथर डायइथाईल इथर अँड आयसोप्रोपाईल मिथाईल इथर आर मेटामर्स ऑफ each other and this phenomenon is known as मेटामेरिझम. पहा मेटामेरिझम म्हणजे काय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शन ग्रुप बट डिफरंट अल्काइल ग्रुप्स ऑन आयदर साइड ऑफ पॉलीफॅलंट फंक्शन ग्रुप आर कॉल्ड मेटामर्स अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज मेटामेरिझम. समजले सर्वांना. तर हे नोट डाऊन करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया थायो इथरचं. इथरमध्ये आणि थायो इथरमध्ये फक्त स्मॉल डिफरन्स आहे. फक्त ऑक्सिजनच्या ठिकाणी काय लिहायचा सल्फर. सेम आपण घेऊया एक्झाम्पल सेकंड थायो इथर. थायो इथर फॉर्म्युला लिहूया आपण C4H10S. फक्त ऑक्सिजनच्या ठिकाणी काय सल्फर. इथे तेच करायचं ऑक्सिजनच्या ठिकाणी फक्त काय लिहायचं सल्फर लिहायचं. मग पहा फर्स्ट आयसोमर आपल्याला काय मिळेल
CH3 yes CH2 CH2 CH3. दिस इज फर्स्ट आयसोमर. सेकंड आयसोमर काय फक्त ऑक्सिजनच्या ठिकाणी सल्फरल्या CH3 CH2 yes CH2 CH3. आणि थर्ड काय असेल CH3 yes CH CH3 CH3. एकदम सिंपल आहे. पहा इथर आणि थायोथरमध्ये फक्त काय सल्फरचा फक्त डिफरन्स आहे. पहा याचं आपल्याला नाव काय सांगता येईल. दिस इज मिथाईल. दिस इज मिथाईल. पुढे काय हा N प्रोपाईल मिथाईल N प्रोपाईल आणि सल्फर आहे त्यामुळे इथं काय लिहायचं सल्फाईड. पहा याचं कॉमन नेम काय झालं मिथाईल N प्रोपाईल सल्फाईड. याचं कॉमन नेम काय सांगता येईल डायइथाईल सल्फाईड. याचं कॉमन नेम काय सांगता येईल आयसोप्रोपाईल मिथाईल सल्फाईड. इथे लक्षात सर्वांच्या. फंक्शन ग्रुप सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये सांगा तर डिफरन्स आहे अल्काइल ग्रुप्समध्ये. डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच ऑन पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. थर्ड केटोन्स. केटोन्समध्ये काय असतं पहा केटोन्समध्ये असतो सेंटरला C डबल बॉन्ड O असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. पहा आपण एक्झाम्पल पाहूया. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 आणि सेकंड CH2 C डबल बॉन्ड O CH3. इथं लक्षात याचं IUPAC नेम काय लिहिणार आहे. याचं IUPAC नेम काय लिहिणार तुम्हाला ह्या एंडकडे नंबरिंग करावं लागेल. दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम, थर्ड फोर्थ अँड फिफ्थ. टोटल कार्बन एटम किती झाले 5. त्यामुळे काय लिहिणार वर्ड रूट पेंट. कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय लिहिणार ANE. पुढे काय करणार A रिमूव्ह करणार आणि त्या ठिकाणी काय लिहिणार ONE कारण हा केटोन आहे. केटोनसाठी आपण काय लिहितो ONE आणि ONE लिहिण्यापूर्वी C डबल बॉन्ड Oची पोझिशन काय लिहिणार 2 म्हणजे काय झालं पेंटॅन्टो ONE. पुढे याचा IUPAC नेम काय लिहिणार आपण कोणत्याही एंडकडनं नंबरिंग करू शकतो. 1 2 3 4 5 किंवा 1 2 3 4 5. मग पहा याचं IUPAC नेम काय होणार टोटल कार्बन एटम 5. देअरफॉर वर्ड रूट इज पेंट. 1 2 3 कार्बन सिंगल बॉन्ड आहे ना म्हणजे काय लिहिणार ANE. पुढे A रिमूव्ह करणार त्या ठिकाणी आपण काय लिहिणार ONE आणि ONE लिहिण्यापूर्वी काय करायचं C डबल बॉन्ड Oची पोझिशन 1 2 3 थर्डला आहे त्यामुळे इथं लिहायचं 3 पेंटॅन 3 ONE. फंक्शनल ग्रुप कोणता आहे C डबल बॉन्ड O. याच्या ह्या साईडला एक ग्रुप कोणता आहे मिथाल आणि एक ग्रुप कोणता आहे N प्रोपाईल. इथे पहा C डबल बॉन्ड Oच्या मिथाल आणि N प्रोपाईल ग्रुप अटॅच काही इथे नाही आहेत तर डिफरंट आहेत. इथे इथाल ग्रुप आहे इथेही इथाल ग्रुप आहे म्हणजे पेंटॅन्टो ONEमध्ये आणि पेंटॅन 3 ONEमध्ये डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच आहेत. इथे लक्षात. हा जो फंक्शन ग्रुप आहे त्याच्या दोन्ही साईडला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते कसे आहेत डिफरंट आहेत. म्हणजे ह्या कंपाऊंडची आणि ह्या कंपाऊंडची कंपॅरिझन करायची आहे. तुम्ही फक्त एकाच कंपाऊंडमध्ये कंपॅरिझन करू नका. इथं पण सेम आहे इथंही सेम तसं नाही. याची आणि याची कंपॅरिझन करायची आहे. एक जरी ग्रुप डिफरंट असला तरी तो काय होतो मेटामर होतो. इथे लक्षात इथे मिथाईल N प्रोपाईल इथे दोन्ही इथाईल. याचा अर्थ ह्या कंपाऊंडमध्ये आणि ह्या कंपाऊंडमध्ये फंक्शन ग्रुपच्या दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप कसे आहेत डिफरंट आहेत. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम फंक्शन ग्रुप आहे. दोन्हीमध्ये पण केटोन हाच फंक्शन ग्रुप आहे, फक्त डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच आहेत लक्षात फंक्शन ग्रुपला आणि त्यामुळे यांना आपण काय म्हणतो मेटामर्स असं म्हणतोय. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक नोट लिहायची आहे. नोट इम्पॉर्टंट आहे. मेटामर्स मे बी पोझिशन आयसोमर्स. कधी कधी मेटामर्स हे पोझिशन आयसोमर्ससुद्धा होऊ शकतात. मेटामर्स मे बी पोझिशन आयसोमर्स. कधी कधी मेटामर्स हे पोझिशन आयसोमर्ससुद्धा होऊ शकतात. आता ह्याच एक्झाम्पलमध्ये केटोनमध्ये
पहा इथं फंक्शन ग्रुपची पोझिशन कुठं आहे, पहा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शन ग्रुप पण सेम आहे, सेम कार्बन चेन आहे. इथे पहा 5 कार्बन ॲटमची चेन आहे, इथेही 5 कार्बन ॲटमची चेन आहे. वर्ड रूट सेम आहे ना, पेंट याचा अर्थ कार्बन ॲटमची चेन कशी आहे, सेम आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण आहे याचा. येतं लक्षात. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा बरं. टोटल कार्बन ॲटम किती झाले याच्यामध्ये 5 झाले, C5. हायड्रोजन पहा हे 3 आणि 2 5 आणि हे 5 10 आणि ऑक्सिजन 1 C5H10O. याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O आहे आणि याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10O आहे. येथे लक्षात. आता तर आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं मेटामरचं. पहा हेच एक्झाम्पल अजून पोझिशन आयसोमरचं सुद्धा होऊ शकतं. रिझन काय त्याचं पहा पोझिशन आयसोमर्स आपण डेफिनेशन काय सांगितली होती, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट और मल्टिपल बॉन्ड और फंक्शनल ग्रुप. इथे पहा फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनमध्ये फक्त डिफरन्स आहे. पहा जर तुम्ही ह्या एंडकडे नंबरिंग केली तुम्हाला नंबरिंग ह्याच एंडकडनं करावं लागणार आहे अकॉर्डिंग टू IUPAC. म्हणजे पहा 1 2 2ला काय C डबल बॉन्ड हो. इथे तुम्ही नंबरिंग कोणत्या एंडकडनं करू शकता ना 1 2 3. इथे पहा फंक्शन ग्रुपची पोझिशन काय आली 3. म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम फंक्शन ग्रुप आहे, सेम कार्बन चेन आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये आहे पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शन ग्रुपची पोझिशन सेकंड आहे, इथे फंक्शन ग्रुपची पोझिशन थर्ड आहे. आणि म्हणून पेंटॅन 2 ONE आणि पेंटॅन 3 ONE हे एकमेकांचे कसले आयसोमर होतील, पोझिशन आयसोमर्स होतील. फंक्शन ग्रुपच्या पोझिशनमध्ये फक्त डिफरन्स आहे, सेम कार्बन चेन आहे. म्हणजे हे कार्बन चेन आयसोमर्स तर नाही आहेत. फंक्शन ग्रुपच्या पोझिशनमध्ये जर डिफरन्स आला तर आपण त्याला काय म्हणतो पोझिशन आयसोमर्स म्हणतो. म्हणजे पेंटॅन 2 ONE अँड पेंटॅन 3 ONE आर पोझिशन आयसोमर्स अल्सो. इथे लक्ष सर्वांच्या. म्हणजे हे मेटामर्स पण आहेत आणि पोझिशन आयसोमर्स पण आहेत. आणि जर तुम्हाला नीटमध्ये आणि जेमध्ये जर क्वेश्चन विचारला आणि क्वेश्चनमध्ये दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिले, मेटामर्स पण दिला आणि पोझिशन आयसोमर्स पण दिला, तर कोणता ऑप्शन चूज करणार. तर त्यासाठी तुम्हाला प्रायोरिटी ऑर्डर माहीत पाहिजे. 2 कंपाऊंड्स आहेत आणि 2 कंपाऊंड्समध्ये जर 2 किंवा 2पेक्षा जास्त आयसोमेरिझम पाहायला मिळत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, प्रायोरिटी ऑर्डर माहीत पाहिजे. कशाची प्रायोरिटी ऑर्डर माहीत पाहिजे तुम्हाला, तर आयसोमरची प्रायोरिटी ऑर्डर माहीत पाहिजे. लक्षात. आता आपण बघूया की पेंटॅन 2 ONE आणि पेंटॅन 3 ONE हे मेटामर्स आहेत का पोझिशन आयसोमर्स आहेत. दोन्ही तर आहेत, पण जर समजा ऑप्शनमध्ये आपल्याला दोन्ही दिले असतील तर आपण चूज काय करणार, मेटामर्स चूज करणार का पोझिशन आयसोमर्स चूज करणार. इथे लक्षात सर्वांच्या. हे नोट डाऊन करा. आपण प्रायोरिटी ऑर्डर लिहूया. हे सर्वांचं लिहून हे आपण लिहा प्रायोरिटी ऑर्डर ऑफ आयसोमर्स. प्रायोरिटी ऑर्डर ऑफ आयसोमर्स. तर प्रायोरिटी ऑर्डर काय पहा आयसोमरची. तर पहा हे सेंटेन्स लक्षात आहे RT FM CP RT FM CP. पहा टोटल किती इथे 6 आयसोमर्स आहेत. इथे लक्षात. तर याचे 2-2चे ग्रुप करा. RT एकदम सिम्पल आहे लक्षात ठेवण्यासाठी. RT FM CP RT FM CP एकदम सिम्पल आहे. RT FM CP RT FM CP ही आहे ऑर्डर आपली. दिस इज ऑर्डर. पाहत आता याच्यामध्ये हे R म्हणजे काय, तर R म्हणजे रिंग चेन आयसोमरिझम. रिंग चेन आयसोमरिझम. तर R म्हणजे काय, रिंग चेन आयसोमरिझम. T म्हणजे काय, टॅटोमेरिझम. T म्हणजे काय, टॅटोमेरिझम. अजून आपल्याला झालेलं नाही, याच्या पुढचं आहे F म्हणजे काय, तर फंक्शनल आयसोमरिझम. F म्हणजे काय, फंक्शनल आयसोमरिझम, फंक्शनल आयसोमर्स. पुढे M म्हणजे काय, मेटामर्स. M म्हणजे मेटामर्स. C म्हणजे चेन आयसोमर्स. C म्हणजे चेन. आणि P म्हणजे पोझिशन आयसोमर्स. P म्हणजे पोझिशन आयसोमर्स. आपण एक क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा क्वेश्चन आहे
हां क्वेश्चन पेंटॅन टू ONE आत्ता आपण पाहिलेलं पेंटॅन टू ONE अँड पेंटॅन 3 ONE पेंटॅन 3 ONE आर ऑप्शन ए चेन आइसोमर्स बी ऑप्शन पोजिशन आइसोमर्स थर्ड इज फंक्शनल आइसोमर्स and D is मेटामर्स आन्सर आय थिंक तुमचा आला असेल पेंटॅन टू ONE अँड पेंटॅन 3 ONE आत्ता आपण स्ट्रक्चर काढले होते पेंटॅन टू ONE आणि पेंटॅन 3 ONE तर हे कसले आयसोमर्स आहेत ऑप्शन ए दिला आहे चेन बी दिला आहे पोजिशन आयसोमर्स सी दिला आहे फंक्शनल आयसोमर्स डी दिला आहे मेटामर्स आत्ताच आपण पाहिलं होतं की पेंटॅन टू ONE आणि पेंटॅन 3 ONE हे मेटामर्स पण आहेत आणि हे पोजिशन आयसोमर्ससुद्धा आहेत मग ऑप्शन कोणता चूज करायचा तर ऑप्शन चूज करण्यासाठी तुम्हाला ही ऑर्डर माहीत पाहिजे कोणती RTFM-CP मला सांगा पेंटॅन टू ONE आणि पेंटॅन 3 ONE हे कोणते आयसोमर्स आहेत हे आहेत मेटामर्स आणि पोजिशन आयसोमर्स मग सांगा ॲन्सर आपलं कोणतं येणार पोजिशन आयसोमर्स येणार का मेटामर्स येणार तर इथं ऑर्डरमध्ये बघा यम फर्स्ट येतं ना आणि पी लास्ट आहे यम म्हणजे काय मेटामर्स तर मेटामर्स हा ऑप्शन तुम्ही चूज करायचा आहे पोजिशन आयसोमर्स हा ऑप्शन तुम्ही चूज करायचा नाही कारण मेटामरची प्रायोरिटी फर्स्ट आहे आणि लास्ट काय पोजिशन आयसोमर्स इथं लक्षात सर्वांच्या म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे डी ऑप्शन इज करेक्ट हां कधी तुम्हाला असे पण विचारू शकतात बोथ बी अँड समजा मेटामर इथं असता सीला सीला तर डी ऑप्शन तुमचा काय असता कधी बोथ बी अँड सी असं पण कधी येऊ शकतो तर तोही ऑप्शन तुमचा करेक्ट असेल आणि जर समजा तसा ऑप्शन नसेल आणि हे दोन दिले असतील तर कोणता चूज करणार तुम्ही मेटामर्स कारण मेटामरची प्रायोरिटी फर्स्ट आहे दॅन पोजिशन आयसोमर्स इथे सर्वांच्या लक्षात पहा कधी अशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन कन्फ्यूज करतात त्यासाठी आपल्याला हे काय माहीत पाहिजे प्रायोरिटी ऑर्डर माहीत पाहिजे आलं लक्षात समजलं सर्वांना नोट डाऊन करा हे आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया हां मेटामेरिझममध्ये आत्ता आपण 3 एक्झाम्पल पाहिलेत इथर थायोइथर आणि कीटॉन्स त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पाहूया 4 नंबर एक्झाम्पल सेकंडरी अमाइन्स 4 नंबर आहे सेकंडरी अमाइन्स सेकंडरी अमाइनचा फंक्शन ग्रुप कोणता आहे सेकंडरी अमाइनचा फंक्शन ग्रुप आहे NH आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात आपण एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल आहे CH3 NH CH2 आणि सेकंड आहे CH3 NH CH3 दोन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि सेम फंक्शन ग्रुप आहे इथेही NH आहे म्हणजे सेकंडरी अमाइन इथेही NH आहे म्हणजे सेकंडरी अमाइन फक्त डिफरंट कशामध्ये आहे डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच ऑन पॉलिव्हॅलंट फंक्शन ग्रुप आयदर साईड ऑफ पॉलिव्हॅलंट फंक्शन ग्रुप NHच्या दोन्ही साईडला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत त्याच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे आणि म्हणून हे दोन एकमेकांचे काय होतील मेटामर्स होतील याचं आपण फर्स्ट नाव लिहा हा अल्काइल ग्रुप कोणता आहे मिथाइल हा कोणता आहे N प्रोपाइल तर आपल्याला फर्स्ट याचं नाव लिहावं लागेल दिस इज मिथाइल दिस इज N प्रोपाइल मिथाइल N प्रोपाइल अँड लास्ट वर्ड इज अमाइन मिथाइल N प्रोपाइल अमाइन याचं नाव काय लिहिता येईल इथाइल दोन इथाइल आहेत त्यामुळे आपण इथं फर्स्ट लिहा डाय इथाइल आणि लास्ट वर्ड काय लिहावं आपल्याला अमाइन दिस इज डायइथाइल अमाइन म्हणजे पहा मिथाइल N प्रोपाइल अमाइन अँड डायइथाइल अमाइन आर मेटामर्स ऑफ एच अदर त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर 5 नंबर आहे 3 डिग्री अमाइन्स 3 डिग्री अमाइन्स 3 डिग्री अमाइनचा फंक्शन ग्रुप कोणता आहे नायट्रोजन आणि नायट्रोजनच्या तिन्ही साईडला टर्शियरी अमाइनमध्ये नायट्रोजन ॲटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच असतात 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतात आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल टर्शियरी अमाइन्स नायट्रोजन CH3 CH2 CH3 CH2
CH2 CH3 आणि CH3 CH2 N CH2 CH3 CH2 CH3. इथे पहा दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. जेवढे कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ह्या कंपाऊंडमध्ये आहेत तेवढेच कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ह्या कंपाऊंडमध्ये आहेत. याचा अर्थ दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आणि फंक्शन ग्रुपसुद्धा सेम आहे. टर्शरी अमाइन पहा फक्त डिफरन्स कशामध्ये आहे तर डिफरंट अल्केल ग्रुप्स अटॅच आहेत नायट्रोजन ॲटमला. इथे पहा नायट्रोजन ॲटमला काय काय अटॅच आहे मिथाइल इथाइल आणि एन प्रोपाइल. इथे तेच आहेत का मिथाइल इथाइल आणि एन प्रोपाइल नाही आहेत. तर इथं तीनही काय आहेत तीनही इथाइल ग्रुप अटॅच आहेत. आलं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय डिफरंट अल्केल ग्रुप्स अटॅच टू पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप एवढंच फक्त डिफरन्स आहे. याचं आपण नाव लिहूया. हा मिथाइल आहे हा इथाइल आहे हा एन प्रोपाइल आहे. तर इथाइलचं नाव फर्स्ट येईल ई फर्स्ट येईल ना अल्फाबेटिकली त्यामुळे काय येणार इथाइल पुढे काय येणार मिथाइल इथाइल मिथाइल पुढे काय येणार एन प्रोपाइल आणि लास्ट काय येणार अमाइन. पहिलं कॉमन नेम काय झालं इथाइल मिथाइल एन प्रोपाइल अमाइन. दिस इज इथाइल दिस इज मिथाइल दिस इज एन प्रोपाइल अल्फाबेटिकली लिहिले आणि लास्ट वर्ड काय लिहिलं आपण अमाइन. सेम त्या टाईप इथे पहा तीनही अल्केल ग्रुप कोणते सेमच आहेत इथाइल त्यामुळे आपण काय लिहिणार याचं नाव ट्राय मीन्स 3 CH3 CH2 म्हणजे इथाइल ट्राय इथाइल आणि लास्ट काय लिहायचं आहे अमाइन. ट्राय इथाइल अमाइन हे झालं याचं कॉमन नेम. म्हणजेच काय इथाइल मिथाइल एन प्रोपाइल अमाइन अँड ट्राय इथाइल अमाइन आर मेटामर्स ऑफ इच अदर. एकदम सिंपल आहे नोट डाऊन करा. हे झालं सर्वांचं लिहून. हे पहा याच्यामध्ये आपण 6 नंबर एक्झाम्पल पाहूया इस्टर्समध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो मेटामेरिझम पाहायला मिळतो आणि ॲसिड अनहायड्रेटमध्ये पण पाहायला मिळतो. पहा ते राहिलेत शेवटचे 2 एक्झाम्पल्स. पहा याच्यामध्ये आपण 6 नंबर पाहूया इस्टर्स. पहा 6 नंबर इस्टर्स. पहा इस्टरचा फंक्शन ग्रुप काय असतो सांगा तर इस्टरचा फंक्शन ग्रुप काय असतो C+O. दिस इज दी फंक्शन ग्रुप ऑफ इस्टर. पहा ह्या साईडला आपण काय करूया अल्केल ग्रुप अटॅच करूया. पहा CH3 CH2 CH2 इथे लिहूया CH3. पहा हा झाला फर्स्ट इस्टर आणि आपण सेकंड लिहूया C+O. पहा आपण काय केलं होतं ऑक्सिजनच्या ह्या साईडला एक कार्बन ॲटम फक्त अटॅच केलं होता. ऑक्सिजनच्या ह्या साईडला आपण काय करूया 2 कार्बन ॲटम अटॅच करूया. ह्या साईडला आपण किती कार्बन ॲटम अटॅच केले होते 3 त्या ठिकाणी आता आपण 2 करूया. फक्त एक कार्बन ॲटम आपण काढला आणि इकडे आपण अटॅच केला आहे. तर इथे काय राहिलं मग हे 2 कार्बन ॲटम राहिले. पहा याला 3 कमी आहेत याला 2 कमी आहेत. पहा याची व्हॅलन्सी कंप्लीट करा. याला किती कमी आहेत तर याला आहेत 2 कमी याला आहेत 3 कमी. इथे लक्षात सर्वांच्या एकदम सिम्पल आहे. हां पहा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सेम फंक्शन ग्रुप आहे दोन्ही इस्टर्स आहेत. फक्त डिफरन्स कशामध्ये आहे तर अल्केल ग्रुप्समध्ये. पहा फंक्शन ग्रुपला जे अल्केल ग्रुप अटॅच आहेत ते कसे आहेत डिफरंट आहेत. पहा याचा आपल्याला IUPAC नेम लिहिता येईल. पहा IUPAC नेम आपण इस्टरचं पाठीमागं इन डिटेल पाहिलेलं आहे. इथे ओला काय अटॅच आहे CH3 ओला जो अटॅच आहे त्याचं नाव फर्स्ट लिहायचं मिथाइल 1 2 3 4 टोटल कार्बन ॲटम झाले 4. ब्यूट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. इस्टरचं IUPAC नेम लिहिताना ए रिमूव्ह करतं आणि त्या ठिकाणी लिहायचं OATE. दिस इज मिथाइल ब्युटानोएट हे झालं याचं IUPAC नेम. याचा IUPAC नेम करणार पहा ओला काय अटॅच आहे CH2 CH3 अटॅच आहे म्हणजे काय होणार इथाइल 1 2 3 3 कार्बन ॲटम प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. इस्टरचं IUPAC नेम लिहिताना आपण काय करतोय ए रिमूव्ह करतोय त्या ठिकाणी काय लिहितोय आपण OATE. याचं झालं IUPAC नेम इथाइल प्रोपॅनोएट. इथे सर्वांच्या लक्षात मिथाइल ब्युटानोएट अँड इथाइल प्रोपॅनोएट आर मेटामर्स ऑफ इच अदर. त्यानंतर याच्यामध्ये 7 नंबर पाहूया ॲसिड अनहायड्राइड्स. पहा ॲसिड अनहायड्राइड्स ॲसिड अनहायड्रेट्स. पहा अनहायड्रेटचा फंक्शन ग्रुप काय असतो C+O. दिस इज दी फंक्शन ग्रुप ऑफ अनहायड्रेट ॲसिड अनहायड्रेट. दोन्ही साईडला काय अटॅच असतात अल्केल ग्रुप अटॅच असतात. पहा मी काय करतोय ह्या साईडला एक अल्केल ग्रुप अटॅच करतोय आणि ह्या साईडला मी
3 कार्बन ॲटम अटॅच करतो आहे, 3 कार्बन ॲटम. ह्या साला 1 कार्बन ॲटम, ह्या साला 3 कार्बन ॲटम. पहा CH2 CH2 CH3. पुढे पहा याचा मेटामर सेंटरला आपण काय करूया, फंक्शन ग्रुप C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O. पहा आपण काय केलं होतं, C डबल बॉन्डच्या ह्या साला 1 कार्बन ॲटम अटॅच केला होता. आता आपण करूया 2 कार्बन ॲटम अटॅच. फक्त 1 कार्बन ॲटम काढा आणि इकडे अटॅच करा. इकडे किती राहतील मग, 2 राहतील ना. C याला 3 कमी आहे, याला 2 कमी आहेत. पहा याची व्हॅलन्सी आपण सॅटिस्फाय करूया, 2 याला 3. पहा ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, सेम फंक्शन ग्रुप आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये आहे, अल्काइल ग्रुप्समध्ये. जे अल्काइल ग्रुप फंक्शन ग्रुपला अटॅच आहेत त्या अल्काइल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे. पहा इथं मिथाइल आहे, इथं मिथाइल आहे का, कुठे नाही आहे. म्हणजे अल्काइल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे, म्हणून हे दोन एकमेकांचे काय झाले, मेटामर्स. पहा ॲसिड अनहायड्रेटचं सुद्धा आपण पाठीमागं IUPAC नेम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पहा याचा IUPAC नेम आपल्याला काय लिहिता येईल. पहा ह्या साईडला ऑक्सिजनच्या ह्या साईडला किती कार्बन ॲटम आहेत, 2. आणि ऑक्सिजनच्या ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, 4 आहेत. पहा 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड कोणता असतो, इथॅनॉइक ॲसिड. आणि 4 कार्बन ॲटम असणारा ॲसिड कोणता असतो, ब्युटॅनॉइक ॲसिड. पहा बीनं स्टार्ट करा, म्हणजे बी अल्फाबेटिकली फर्स्ट येईल ना. बी अल्फाबेटिकली कसं येईल, फर्स्ट येईल. त्यामुळे फर्स्ट आपण याचं नाव लिहूया ब्युटॅनॉइक. पाठीमागं झालेलं आपल्याला ब्युटॅनॉइक. त्यानंतर इथॅनॉइक, ब्युटॅनॉइक इथॅनॉइक अनहायड्रेट. दिस इज IUPAC नेम. आठवतं ना सर्वांना, ब्युटॅनॉइक इथॅनॉइक अनहायड्रेट. याचं काय पहा. ऑक्सिजनच्या ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, 3 आहेत. ऑक्सिजनच्या ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, 3 आहेत. प्रोपॅनॉइक अनहायड्रेट. पण प्रोपॅनॉइक अनहायड्रेट, प्रोपॅनॉइक हा वर्ड सिमिलर येतो ना 2 वेळेस. त्यामुळे एकदाच लिहिला तरी पण चालेल, प्रोपॅनॉइक. पुढे काय लिहिणार, अनहायड्रेट. प्रोपॅनॉइक अनहायड्रेट. समजतं आहे सर्वांना, एकदम सिम्पल आहे. पहा याचं नाव काय, प्रोपॅनॉइक. याचं नाव काय, प्रोपॅनॉइक. 2 वेळेस येतं ना, प्रोपॅनॉइक अनहायड्रेट. जर सिमिलर वर्ड येत असेल 2 वेळेस तर काय करायचं, अनहायड्रेटमध्ये एक लिहिला तरी चालेल, ओनली प्रोपॅनॉइक अनहायड्रेट. समजलं सर्वांना. मग मला सांगा, ब्युटॅनॉइक इथॅनॉइक अनहायड्रेट आणि प्रोपॅनॉइक अनहायड्रेट हे एकमेकांचे काय झाले, हे एकमेकांचे झाले मेटामर्स. इथं लक्षात, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम फंक्शन ग्रुप आहे, फक्त डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच आहेत पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुपला. म्हणून आपण यांना काय म्हणतोय, मेटामर्समध्ये. नोट डाऊन करा. हे झालं आहे सर्वांचं लिहून. हे पहा याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे आणि ते एक्झाम्पल मेटामेरिझमचं आहे का नाही ते फक्त मला सांगायचं, येस ऑर नो. पहा एक्झाम्पल, तुमच्यासमोर हे जे 2 कंपाऊंड मी काढले, दिस इज फर्स्ट कंपाऊंड अँड दिस इज सेकंड कंपाऊंड, हे एकमेकांचे मेटामर्स आहेत का नाहीत ते फक्त मला सांगा. कोणता कंपाऊंड आहे हा, कोणता फंक्शन ग्रुप आहे याच्यामध्ये, इथर. हा फंक्शन ग्रुप आहे. इथर कसं ओळखलं तुम्ही, दिस इज C, दिस इज O अँड दिस इज C. COC लिंकेज ज्याच्यामध्ये असते त्याला आपण काय म्हणतो, इथर म्हणतो. मग मला सांगा, हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड एकमेकांचे आयसोमर्स आहेत का सांगा. सपोज दिस इज A कंपाऊंड अँड दिस इज B कंपाऊंड. A and B आर मेटामर्स ऑफ each other or not. A आणि B हे मेटामर्स आहेत का नाहीत ते पटकन सांगा. पहा इकडे काय, सायक्लोपेंटिल आहे. म्हणजे इथे 5 कार्बन ॲटम आहेत, इथे किती कार्बन ॲटम आहेत, 5 कार्बन ॲटम आहेत. इथे दिस इज सायक्लोहेक्झिल ग्रुप. इथे आहेत 6 कार्बन ॲटम आणि इथे आहेत 4 कार्बन ॲटम्स. आहेत का मेटामर्स हे एकमेकांचे. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तुम्ही काढायचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा, म्हणजे किती कार्बन ॲटम आहेत, किती हायड्रोजन ॲटम आहेत, किती ऑक्सिजन ॲटम आहेत, तो म्हणजे आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे.
याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा, सेम येईल. फंक्शन ग्रुपसुद्धा सेम आहे. कोणता? COC. इथेही तोच आहे, COC. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शन ग्रुप. फक्त काय झालेलं आहे, कार्बन स्केलेटनमध्ये फरक आहे. म्हणजे अल्काइल ग्रुप जे अटॅच आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहेत. म्हणून A आणि B हे एकमेकांचे काय होतील, मेटामर्स होतील. हां, A and B आर मेटामर्स ऑफ each other. समजले सर ना? तर A आणि B हे काय आहेत, एकमेकांचे मेटामर्स आहेत. नोट डाऊन करा हे. याच्यावरती आपण 2 क्वेश्चन्स पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता दिला आपल्याला, विच ऑफ दी फॉलोइंग इज ए मेटामर ऑफ CH3 CH2 CH2 ट्वाइस O. म्हणजे ह्या कंपाऊंडचा मेटामर कोणता आहे ते विचारले. मला आधी सांगा मेटामर म्हणजे काय. तर मेटामर म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिजे, सेम फंक्शन ग्रुप पाहिजे, फक्त डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच पाहिजेत ऑन आयदर साइड ऑफ पॉलिव्हॅलंट फंक्शन ग्रुप. इथे लक्षात याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा आधी मला. हाच कंपाऊंड अजून आपण कसं लिहू शकतो. हाच कंपाऊंड तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दिला आहे. ओला CH3 CH2 CH2 किती अटॅच आहेत, 2 अटॅच आहेत. म्हणजे हे आपण असं लिहू शकतो, सेंटरला ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत, तर CH2 CH2 CH3. इथे मी फर्स्ट लिहितोय CH2 CH2 CH3. इथे लिहितोय CH2 CH2 CH3. हा कंपाऊंड येतो कोणता आहे, डाय एन प्रोपाइल इथर आहे. इथे लक्षात सर्वांच्या, तर इथर आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे रे. टोटल कार्बन अटॉम किती झाले, 6 झाले. हे 3 6. हायड्रोजन सांगा, हे 3 आणि 2 5, 5 आणि 7 आणि हे 7 किती झाले, H14O. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C6H14O. आणि फंक्शन ग्रुप कोणता आहे, COC. म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता आहे, COC म्हणजे इथर आहे. याच्यामध्ये टोटल कार्बन अटॉम काउंट करा. दिस इज फर्स्ट कार्बन अटॉम CH3 आहे ना, 1 2 3 4 5. म्हणजे हा मेटामर होईल का, नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला आहे, C6H14O. म्हणजे 6 कार्बन अटॉम आहेत आणि याच्यामध्ये आहेत 5 कार्बन अटॉम, 1 2 3 4 and 5. म्हणजे A हा मेटामर होईल का, नाही. इथर आहे, फंक्शन ग्रुप सेम आहे, परंतु मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का, नाही आहे. त्यामुळे A हा ऑप्शन नाही आहे. पुढे B 1 2 3 4. 4च कार्बन अटॉम आहेत. त्यामुळे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येईल का, नाही येणार. फंक्शन ग्रुप सेम आहे, परंतु मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही आहे. पुढे इथे 1 2 3 4 5 6 7 कार्बन अटॉम आहेत. इथे आहेत 6 कार्बन अटॉम. म्हणजे हा होईल का, नाही होणार. इथे 1 2 3 4 5 6. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येतोय. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शन ग्रुप पण सेम आहे, COC. आणि अल्काइल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे. इथे कोणते आहेत, आयसोप्रोपाइल ग्रुप अटॅच आहेत आणि इथे कोणते आहेत, एन प्रोपाइल ग्रुप अटॅच. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, D ऑप्शन इज करेक्ट. पुढे त्यानंतर याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन, विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ए पेअर ऑफ मेटामर. तर तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये 2 कंपाऊंड दिलेत. म्हणजे 2 कंपाऊंडची एक पेअर दिले आणि ते मेटामर कोणत्या ऑप्शनमध्ये मेटामर नाही असं विचारले. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ए पेअर ऑफ मेटामर. खालीपैकी कोणती पेअर हे मेटामरची नाही. क्वेश्चन सॉल्व करता येईल तुम्हाला. घ्या, तुम्हाला हा क्वेश्चन दिला मी होमवर्कसाठी. क्वेश्चन सॉल्व करा. तर ठीक आहे. तर इथे आपण कोणता टाईप कंप्लीट केला, तर इथे आपण कंप्लीट केला मेटामेरिझम.